संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक वक्तव्य केलंय। मराठ्यांनी आरक्षण मागावं का असा थेट सवाल संभाजी भिडेंनी उपस्थित केलाय। मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठे घेऊन बसलायत? संभाजी भिडे यांच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे। तर मराठा आरक्षणाबाबत बोलताना संभाजी भिडे यांच्याकडून वाघ आणि सिंहाचं उदाहरण देण्यात आलं। मराठा आरक्षण हा मुद्दा कलीचा मुद्दा आहे। जास्त बोलत नाही। आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे। त्याच्यात प्रवेश वाघा सिंहांनी मागावा का? वाघ आणि सिंहांनी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही, निःशुल्क असलं तरीसुद्धा जावं का? आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलं आहे? मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल। ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात, हे दुर्दैव आहे। याला त्याला दोष देऊन उपयोग न राहिला। आता उपयोग नाही दोष देऊन। हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना। जंगल आमचं आहे ना, वाघ शिकार करणार आरक्षणाची। माझ्या समाजाला आरक्षण नाही मिळवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस आहे। याला सगळा देवेंद्र फडणवीस जबाबदारी। थोडं राहून राहून देवेंद्र फडणवीस पुरा भाजप संपवणार आहे। आता उठव म्हणा, तुला काय लोक उठायचे? तू जितला ज्या संघटनेचा ज्या पक्षातला माणूस उठवतो आमच्या विरोधात, तिथले मराठे बाजूला निघणार आहे। चॅलेंज आहे माझं, बघ मराठे बाजूला निघतात। कारण प्रत्येकाला जात कळती, लेकरं कळते। पक्ष आणि संघटना वाढून त्याचं कुटुंब मोठं होणार नाही। जो बोलन त्याच्या मागचे मराठे बाजूला निघणार आहे। बघ म्हणा 2024 ला निघतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।